नागपंचमीची धमाल तर झाली, पण दुसऱ्या दिवशीचा माझा दिवसही काही कमी नव्हता. सकाळी उठल्यावर स्वामीसोबतची मजा तर ठरलेलीच असते. आज तर स्वामीने मला सायकल चालवायला लावली आणि आमचा दिवस सुरू झाला. पण मजा मस्ती झाल्यावर कामाची वेळ आली. शेतामध्ये फवारणी करायची होती आणि त्यासाठी आम्ही पाण्याची टाकी घ्यायला गेलो. ही पाण्याची टाकी गाडीवर घेऊन शेतात पोहोचलो. मग पाईप जोडला, मोटर चालू केली आणि टाकी भरायला सुरुवात केली. पण ही टाकी भरणं काही सोपं काम नव्हतं. मी तर अर्धा ओला झालो. याच ओलेपणामध्ये एक छोटीशी रील शूट केली आणि लगेच Instaवरती पोस्ट केली. मग काय, मी आणि माझा भाऊ 350च्या स्पीडने घरी आलो. पण काम अजून बाकी होतं. शेतात कामाला आलेल्या बायकांना सोडण्यासाठी पुन्हा शेताकडे गेलो. मग सुरू झाला माझा सर्वात आवडता खेळ, गाय चरायला नेण्याचा. जवळपास 3 ते 4 तास मी आणि स्वामी शेतात फिरत होतो. स्वामी खांद्यावर आणि गाय माझ्यासोबत. खरंच हा आनंद वेगळाच असतो. पण हा दिवस संपताना एक गोष्ट मात्र लक्षात आली, की आमचा रस्ता खूप खराब झालाय. गाडी तर आदळतेच, पण माणूस चालतानाही आदळत चालतो. तरीही स्वामीसोबतचा हा वेळ आणि कामाचा हा अनुभव खूप खास होता. तुम्हाला आमचा हा दुसरा ब्लॉग कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा.